संघर्षाली प्रवास आपणा सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा आणि लाख मोलाचा आशीर्वाद ओराशी घेऊन साधला आणि पूर्णत्वास नेला। अशा 15व्या वर्धापन दिनाचं सुंदर असं औचित्य साधून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस व दैनिक स्वाभिमानी शहर या उभय परिवारांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत करून मंगळा नगरीचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय डॉक्टर शिवाजीराव अप्पा पवार साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यावं। त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर मंगळा शाखेचे सर्वेसर्वा आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्री प्रकाश जडे सरांनाही विनंती आहे कृपया आपणही विचार मंचावरती यावं। पाठीमागे बसलेल्या सर्व आमच्या बांधवांना व अतिथी मान्यवर मंडळींना विनंती आहे की सुंदर अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी दोनही परिवाराच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे। आपण सर्वांनी कृपया पुढे येऊन बसावं अशी संयोजकांची आपणा सर्वांना आदरपूर्वक विनंती आहे। सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं विचार मंचावरती आपणा सर्वांमध्ये शुभागमन होत आहे। मंगळा पंचायत समितीचे माजी सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्री नवनाथ आबा पवार साहेबांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते देखणा सुंदर असा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे असे समग्र महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेते सन्माननीय श्री दीपक शिर्के साहेबांचं पुनश्च एकदा मंगळ्याच्या या पावन नगरीमध्ये आपणा सर्वांच्या वतीनं मी सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत करतो। शिरोळ नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री निशिकांत प्रचंडराव साहेब आपलंही या ठिकाणी आगमन होत आहे। आपलंही संयोजकांच्या वतीने सहर्षाचं स्वागत। मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री विजयकुमार खवतोडे मेंबर आपणासही आदरपूर्वक विनंती आहे कृपया आपणही मंचावरती यावं। पाठीमागे बसलेल्या सर्व आमच्या बांधवांना पुनश्च एकदा आदरपूर्वक आणि सन्मानानं एक विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी समोर येऊन बसावं। मंगळा तालुका माजी सैनिक संघटनेचे माजी सैनिक बांधव पाठीमागे बसलेले आहेत अशा सर्व सैनिक बांधवांना आदरपूर्वक विनंती आहे की कृपया आपण समोर यावं। सुंदर आणि गोड अशा कार्यक्रमाचं स्पेशल स्पॉन्सर घेऊन आपल्या सर्वांसमोर येत असलेले मंगळा तालुक्यातील नामांकित सराफ व्यावसायिक सन्माननीय गजानन रामचंद्र रत्नपारखी या व्यावसायिक समूहाचंही दोनही परिवाराच्या वतीने सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक आमचे मार्गदर्शक सन्माननीय दगडू फटे साहेब आपण आपल्या सहकार्यांसमेत या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात। आपलं सहर्षाचं स्वागत। परखड वार्तांकनाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष दैनिक दामाजी एक्सप्रेस तब्बल 1.5 दशक दैनिक स्वाभिमानी शहर 14 वर्ष हा अखंड जनसेवेचा क्रांतिकारक विचारांचा प्रारंभ घेऊन आपणा सर्वांसमेत वर्तमानाच्या रूपानं सेवायात्री बनलेल्या या दोन्ही परिवाराच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कार उत्सव मूर्तींना त्यांच्या सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांचं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत करत असताना मंगळा तालुका व पंचक्रोशीतील समाजकारण राजकारण अर्थकारण सहकार वाणिज्य क्रीडा आरोग्य शिक्षण शेती लाख मोलाचं वारकरी संप्रदाय आदी सेवा क्षेत्रातून सुंदर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी आपण आपल्या जीवनातील अनमोल असा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस व दैनिक स्वाभिमानी शहर या उभय परिवारांच्या वतीनं पुनश्च एकदा सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत। दामाजी एक्सप्रेस व दैनिक स्वाभिमानी शहर या दोन्ही परिवारांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करून नियोजित कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज साहित्य परिषद सोलापूर या साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष आपणा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री गणेश यादव सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना आपण या ठिकाणी मांडावी। सन्माननीय श्री गणेश यादव सरांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मांडावी। दामाजी एक्सप्रेस 15वा वर्धापन दिन आज या ठिकाणी मोठ्या दिमाखामध्ये साजरा होतोय। त्याचबरोबर दैनिक स्वाभिमानी शहर या वृत्तपत्राचा 14वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय दीपकजी शिर्के सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मंगळा तालुक्यातील माजी मंत्री सन्माननीय लक्ष्मणराव ढोबळे सर
यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी संयोजकाच्या वतीनं विनंती करतो. आमचे निवेदक सहकारी सन्माननीय श्री वासुदेव जोशी यांनी अनुमोदन मांडावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. आताच आमचे परममित्र गणेश यादव सरांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्यास आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो. ते साधून साकार आणि संपन्न होत असलेला पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाची औपचारिक पद्धतीनं अध्यक्ष निवड व अनुमोदनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचा सुपर सेलिब्रिटी सन्माननीय श्री दीपक शिर्के सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे संपादक सन्माननीय श्री दिगंबर बापू भगरे व व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना मी आपणा सर्वांच्या वतीनं आदरपूर्वक विनंती करतो की कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण दीप प्रज्वलन करून सुंदर अशा या गोड कार्याचा शुभारंभ या ठिकाणी करूया. इच्छिलेले कोणतेही कार्य सफल आणि सुलभ होत असताना दीप प्रज्वलन करणं ही भारतीय संस्कृतीला अनुसरून अभिप्रेत असणारं सर्वात मोठं प्रयोजन समजलं जातं. विविध सुभाषिताने नटलेली आपली भारतीय संस्कृती आपल्या सर्वांना मंडळी सांगून जाते. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, मातृ पितृ देवो भव. समग्र भारत विश्वाची अखंड ही विचारधारा मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये राबवत असताना या सुंदर कार्यक्रमाचं शुभारंभ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचा सुपर सेलिब्रिटी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. अच्छा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्सव मूर्ती म्हणून आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले अखंड भारत देशाचे नामवंत उद्योगपती अवताडे शुगर अँड डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड, नंदूर तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर या व्यावसायिक दालनाचे सर्वेसर्वा सन्मान्य संजयजी अवताडे मालकांचे आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करून पाठीमागे बसलेल्या सर्वच आमच्या मंडळींना पुनश्च एकदा विनंती आहे की कृपया आपण समोर यावं. या कार्यक्रमाचं स्पॉन्सर घेऊन आपल्या सर्वांच्या सौजन्यामध्ये असणारे मे गजानन रामचंद्र रत्न पार्किंग दालनाचे सन्माननीय श्री अमोल सर, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास विनंती आहे आपणही मंचावरती या. उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवर अतिथींचं, या दोन्ही परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्व शुभचिंतकांचं, हितचिंतकांचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी शहर या दोन्ही परिवारांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बांधावर राबणाऱ्या बळीराजाला क्रांतिकारक विचारांची मशाल हातात देऊन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्या कर्तव्य सेवेला गवसणी घालणारे सन्माननीय सिद्धेश्वरजी हेंबाडे साहेब, आपणही आवर्जून उपस्थित आहात. आपलंही या दोन्ही परिवारांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत. मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत असताना अज्ञानाचा अंधकार जाऊन ज्ञानाचा आणि आविष्काराचा सूर्योदय मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये साकार व्हावा याचं एक सुंदर असं प्रयोजन घेऊन या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम संपन्न होतो आहे. मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय श्री नवनाथ आबा पवार साहेबांना विनंती आहे आपणही मंचावरती यावं. विविध वर्तमानपत्राकडे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, वार्ताहर म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्वच आमच्या पत्रकार बांधवांचं, संपादक बांधवांचंही दोन्ही परिवारांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत. या दीप प्रज्वलनानंतर सर्वच मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण पुनश्च एकदा विचारपीठावरती स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळवेढा तालुका व समग्र सोलापूर जिल्हा व पंचक्रोशीतील समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सहकार, वाणिज्य, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, लाख मोलाचं वारकरी संप्रदाय यांची विचारांची शिदोरे घेऊन आम्हा सर्वांना शुभेच्छा, सदिच्छा आणि आपला लाख मोलाचा. तत्पूर्वी नियोजित कार्यक्रमाची नेमकी पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ स्तंभलेखक सन्माननीय प्राध्यापक भीमराव मोरे सरांना विनंती करतो की सुंदर अशा या गोड कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी मांडावं. सन्माननीय भीमराव. दामाजी एक्सप्रेस आणि दैनिक स्वाभिमानी शहर यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ढोबळे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते दीपकजी
शिर्के सर, या स्टेजवरील सर्व प्रतिष्ठित असलेले सर्व मंडळी, त्याचबरोबर ज्यांना आज पुरस्कार मिळणार आहे, यामध्ये दामाजी एक्सप्रेस आणि शहरच्या वर्धापनाच्या निमित्तानं जे पुरस्कारानं सन्मानित होणारे रत्न, या मंगळवेढ्याचे रत्न आपण सर्व उपस्थित आहात. आपल्यासोबत आलेले सर्व आप्तेष्ट, सर्व मंडळी, याचबरोबर ज्यांनी ह्या कार्यक्रमाचा माहोल उभा केला ते व्यासपीठावर असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय दिगंबरजी भगरे साहेब, व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वास्तविक वृत्तपत्र ही समाजाची कवचकुंडल आहे. वृत्तपत्र ही समाजाचा आरसा आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आजच्या प्रिंट मीडियामध्ये आणि डिजिटल मीडियामध्ये चालू असलेली जी स्पर्धा आहे, यामध्ये आपल्या भारतीयांनी उशिरा का होईना जी स्वीकार केलेली जी डिजिटल मीडिया आहे, तो डिजिटल मीडिया आज वेगानं पुढे जात असताना प्रिंट मीडियाला त्याच्याबरोबर सामना करावा लागतो आहे. परंतु आज हे आपल्याला स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की डिजिटल मीडिया जरी पुढे गेलेला असला तर प्रिंट मीडियाचा सन्मान करणारी मंडळी आपल्यासारखे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या प्रिंट मीडियाला आजही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या पासून, लोकमान्य टिळकापासून, बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून आज ह्या वृत्तपत्रांना आज ही ऊर्जित अवस्था आहे. आणि ही वृत्तपत्र आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि विदेशापासून सर्व क्षेत्रामध्ये असलेल्या घडामोडी ह्या निर्भीडपणे आपल्या समोर मांडत असताना या प्रिंट मीडियाची एक वेगळी प्रतिष्ठा आज आपल्या समोर दिसून येत आहे. त्याचबरोबर हे जे सतीचं वाण आहे, वृत्तपत्र छापणं आणि लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, हे सतीचं वाण गेल्या 30 वर्षापासून दिगंबरजी भगरे साहेब या ठिकाणी जोपासत आहेत. आणि आज स्वाभिमानी शहर असो, स्वाभिमानी छावा असो किंवा दामाजी एक्सप्रेस असो, या सर्वांच्या माध्यमातून मंगळवेढ्यापासून ते जिल्हा वृत्तपत्र तयार करणं आणि या सर्वांच्या मध्ये आपल्या वृत्तपत्राला एक वेगळी प्रतिष्ठा कशी लाभेल याच्यासाठी गेल्या 30 वर्षापासून चालू असलेले प्रयत्न आपण सर्व मंगळवेढेकर पाहत आहात. मंगळवेढ्यामध्ये आज सकाळी 20 वृत्तपत्र, जिल्हावारी राज्य वृत्तपत्र येतात. स्वाभिमानी छावा, स्वाभिमानी शहर आणि दामाजी एक्सप्रेस ही त्यामध्ये येतात. 20 पेपरचा गट्टा घरामध्ये पडलेला असताना आपण आवर्जून त्याच्यामध्ये दामाजी एक्सप्रेस उचलून घेतो आणि पहिल्यांदा वाचण्याची पसंती करतो. हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण यामध्ये जे आपल्या मंगळवेढेकरांना असू द्या, जिल्ह्याला असू द्या, जे दिलेलं जो प्रतिनिधित्वाचा जो ठसा आहे तो कायम ठेवलेला आहे. सामाजिक, राजकीय, अर्थकारणातील असो, क्रीडा क्षेत्रातील असो, सांस्कृतिक असो, या सर्व गोष्टीमध्ये निर्भीडपणे आपल्या समोर मांडण्याची भूमिका ही गेल्या 30 वर्षापासून दिगंबरजी भगरे साहेब आणि भगरे परिवार करीत आहेत. याच बाबतीमध्ये आज केवळ वृत्तपत्र चालवणं याबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. वर्षभरामध्ये पत्रकारिता दिन साजरा केला जातो, मातृदिन साजरा केला जातो, इंजिनियर्स अभियंता दिन साजरा केला जातो, वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जातो. अनेक अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकी जोपात असताना यामध्ये समाजामध्ये ज्याला आपण क्रीम म्हणतो, ज्याला समाजामध्ये असलेलं जे चालून जे लोक जे आहेत अशा लोकांचा मान सन्मान केला जातो. आज या ठिकाणी हीच सामाजिक बांधिलकी जोपासत असताना दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून जीवन गौरव पुरस्कार, शिक्षण रत्न पुरस्कार, सहकार रत्न पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार, शौर्य रत्न पुरस्कार, सेवा रत्न पुरस्कार, कला रत्न पुरस्कार, कृषी मित्र पुरस्कार
अभियंता रत्न पुरस्कार, कृषी रत्न पुरस्कार, युवा रत्न पुरस्कार आणि याचबरोबर दामाजी स्वाभिमानी शहरच्या माध्यमातून जीवन गौरव पुरस्कार, साहित्य रत्न, आरोग्य रत्न, वृक्षमित्र, त्याचबरोबर उत्कृष्ट छायाचित्रकार, कलारत्न, आदर्श पत्रकार, कृषी दिन, कृषी पत्रकार, कृषी मित्र आणि ज्या संघटना या मंगळवेढेकरांचे डोळे उघडे करण्याचं काम करतायत, या संघटनेमध्ये एक आदर्श सामाजिक संघटना म्हणून जी प्रहार संघटना काम करत आहे, त्या संघटनेला या ठिकाणी पुरस्कार मिळतो आहे. त्याचबरोबर एक उपक्रमशील मंडळ म्हणून शिवाजी तरुण मंडळ, शिवाजी तालीम शनिवार पेठ या ठिकाणच्या मंडळालाही या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला जातो आहे. ही सामाजिक बांधिलकी जोपासत असताना केवळ वृत्तपत्र छापणं आणि लोकांच्या समोर देणं यापेक्षा लोकांच्या मध्ये प्रबोधन करणं आणि दररोज देश विदेशापासून ते दिल्लीपासून गल्लीपर्यंत असणाऱ्या वृत्तपत्राच्या बातम्या आपल्या समोर पोहोचवण्याचं काम ही वृत्तपत्र करत आहेत. ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या माध्यमातून आज आपल्याला सर्वांच्या साक्षीनं ही जी आपल्या मंगळवेढ्याची रत्न आहेत त्या रत्नांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. तुम्ही सगळ्यांना दामाजी परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पुनीत पावन झालेली आपली मंगळवेढा भूमी, या मंगळवेढा भूमीमध्ये वावरत असताना, या मंगळवेढा भूमीमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये सहभागी होत असताना मंडळी सहजपणे आपल्या ओठावरती ओव येऊन जाते. चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे. अशा या सुंदर दैनिक दामाजी एक्सप्रेस व दैनिक स्वाभिमानी शहर वर्तमानपत्रांच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून 15 वर्षाची 14 वर्षाची नेमकी वाटचाल, संघर्षाची अडथळ्यांची शर्यत पार करून सुंदर अशा यशाच्या सूर्योदयापर्यंत कशी पोहोचली याचा सुंदर आणि अथक प्रवास प्रास्ताविकाच्या माध्यमातून या ठिकाणी मोरे सरांनी मांडला. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान करणं हे परिवाराचं आद्य कर्तव्य समजून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सेलिब्रिटी अभिनेते सन्मान्य दीपकजी शिर्के साहेबांचा सन्मान, दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे सर्व मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक सन्माननीय श्री दिगंबर बापू भगरे यांच्या शुभ हस्ते आपणा सर्वांच्या वतीनं व दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी शहर या परिवारांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या अभिनेतेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व समग्र भारत देशातील परिवारांच्या मंडळींच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचलेला हा विखे साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीनं मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये सहर्षाचा आणि मनपूर्वक स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणराजे ढोबळे साहेबांचाही सन्मान, दैनिक दामाजी एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संपादक सन्माननीय श्री प्रकाश जडे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. ढोबळे साहेबांना विनंती आहे की परिवाराच्या वतीने होणारा छोटेखानी सन्मान आपण स्वीकृत करावा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ विधिज्ञ, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट भारत पवार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणासही विनंती आहे आपण मंचावरती यावं. यानंतर मंगळवेढा नगरीचे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव अप्पा पवार साहेबांचाही सन्मान, ज्येष्ठ निवेदक माजी मुख्याध्यापक आर के जाधव सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. शिवाजीराव पवार अप्पांना माजी मुख्याध्यापक, ज्येष्ठ निवेदक सन्माननीय श्री राजेंद्र कुमार जाधव सर आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करतात. दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी शहर या वृत्तपत्र समूहांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर शिरोळ नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री निशिकांत प्रचंडराव साहेब यांचा सन्मान, आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती, नामवंत उद्योगपती सन्माननीय श्री संजय अवताडे मालकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. शिरोळ नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय प्रचंडराव साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये सन्मानित होत आहेत. यानंतर मंगळवेढा नगर परिषदेचे माजी नगरसेवक
सन्माननीय श्री विजयकुमार खवतोडे मेंबर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सन्मानित होत आहात. मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री दावलभाई इनामदार साहेबांना विनंती आहे की कृपया खवतोडे मेंबर यांना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती यावं. मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री दावलभाई इनामदार साहेब यांच्या शुभ हस्ते खवतोडे मेंबर यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. यानंतर मंगळा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारत पवार साहेबांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. मंगळा तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री विजय भुगरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळा पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय श्री विजय भुगरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. या वर्धापन दिन सोहळ्याचं औचित्य साधून व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतजी पवार सर यांचा सन्मान ज्येष्ठ निवेदक भारत दत्तू सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. दत्तू सरांना विनंती आहे की वकील साहेबांना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती यावं. मंगळा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारत पवार सर यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर मंगळा तालुक्यातील व समग्र सोलापूर जिल्ह्यातील कीर्ती संपन्न सराफ व्यावसायिक सन्माननीय श्री जयदीप रत्नपारखी मालक आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही सहर्षाचं स्वागत करून या ठिकाणी सॅप इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड शिक्रापूर पुणे या व्यावसायिक दालनाचे सर्वेसर्वा मंगळा नगरीचे नामांकित यशस्वी उद्योगपती सन्माननीय प्रसादजी कुलकर्णी साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित झालात. आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सूरसंगम ग्रुपचे सन्माननीय नवनाथ सावळे सरांना विनंती आहे की कुलकर्णी साहेबांना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती यावं. सन्माननीय श्री प्रसाद कुलकर्णी साहेबांचा सन्मान या ठिकाणी सूरसंगम ग्रुपचे सन्माननीय श्री नवनाथ सावळे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सन्माननीय श्री प्रसादजी कुलकर्णी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील नामांकित सराफ व्यावसायिक सन्माननीय जयदीप रत्नपारखी मालक यांचा सन्मान दैनिक स्वाभिमानी छावा वृत्तपत्र समूहाचे संपादक अखिल भाविक वारकरी आघाडीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्री रमेश जोशी सर आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. सूरसंगम ग्रुपचे सन्माननीय श्री संतोष धावरे साहेबांना विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. सन्माननीय श्री धन्यवाद. सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचा आपणा सर्वांच्या वतीनं स्वागतपर सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना ज्ञानदीप परिवाराचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री संभाजी सलगर सर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही सहर्षाचं स्वागत करून या स्वागतपर सन्मान सोहळ्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचं मनोगत या ठिकाणी आपण घेतो आहोत. सर्वप्रथम सॅप मनोगताच्या पूर्वी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय श्री दीपक शिर्के साहेबांचा परिचय करून देण्यासाठी ज्येष्ठ निवेदक सन्माननीय श्री राजेंद्र कुमार जाधव सरांना विनंती करतो की पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी आपण करून द्यावा. वास्तविक पाहता मंडळी सुपर सेलिब्रिटीचा परिचय हा समग्र भारत देशाला परिचित आहे, परंतु कार्यक्रमाची एक प्रोटोकॉल औपचारिकता सांभाळत पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी सन्माननीय श्री राजेंद्र कुमार जाधव साहेब समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणजी ढोबळे सर, संपादक दिगंबरजी भगरे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, त्याचबरोबर दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवारातर्फे यावर्षी ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत असे सर्व सत्कारमूर्ती, दैनिक स्वाभिमानी शहरचे सर्व सत्कारमूर्ती आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, या सर्वांचं दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचं
या कार्यक्रम प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि चित्रपट अभिनेते माननीय दीपकजी शिर्के साहेब हे आपल्या सर्वांना मराठी हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून आणि टी व्ही सिरियलच्या माध्यमातून आपण अनेक वेळा त्यांना पाहिले आणि आज प्रत्यक्ष आपल्यामध्ये ते सहभागी आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय दीपकजी शिर्के साहेब यांचा जन्म 29 एप्रिल 1957. पुढच्या महिन्यात ते 68 वर्ष पूर्ण करतात आणि 69व्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होत आहे. हे एक भारतीय अभिनेता आहेत की ज्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांच्या कामाची ओळख म्हणून त्यांचं शारीरिक व्यक्तिमत्व आणि त्यांचा आवाज हा त्यांच्या अभिनयाला जोड मिळाली आणि त्या आधारे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावरती त्यांनी आपलं विशेष ओळख अशी निर्माण केलेली आहे. विशेषतः मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून आत्तापर्यंत 100हून अधिक चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारलेली आहे. त्या चित्रपटांची लिस्ट माझ्याजवळ आहे, पण मी आता वेळेअभावी आपल्याला वाचून दाखवू शकत नाही. सहसा ते आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांच्या विनोदी भूमिका कमी आहेत, पण खलनायकांच्या भूमिका खूप आहेत की जी भूमिका पाहिल्यानंतर अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत एक मनामध्ये त्या भूमिकेची भीती, दडपण वाटावं अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या खलनायकाच्या भूमिकेला त्यांनी या दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय दिलेला आहे. शिर्के यांनी सोनी टी व्हीवरती प्रसारित होणाऱ्या CID या गुन्हेगारी मालिकेत ACP दिग्विजय म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यावेळेला पदार्पण केलं. 1980 पासून 14 पर्यंत त्यांच्या या सर्व भूमिका बहरत गेल्या. त्यांनी दाग, द फायर, अंत, तिरंगा, इश्क, जुडवा भाई आणि सरकार हे त्यांच्या 200 चित्रपटामधील विशेष गाजलेले चित्रपट आहेत. भारतीय डिजिटल पार्टी निमित्त वेब सिरीज पांडूमध्येही कॉन्स्टेबल गायकवाडची भूमिका त्यांची विशेष गाजली. अशा अनेक भूमिकेच्या माध्यमातून ते आपल्यासमोर आलेले आहेत. आज मंगळवेढा शहरामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते इथं आलेत. तर पुन्हा एकदा दामाजी एक्सप्रेस परिवार आणि समस्त मंगळवेढेकरांच्या वतीनं त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या सुविध पत्नी या दोघांचंही मी या परिवाराचं, शिर्के परिवाराचं मनपूर्वक स्वागत करतो आणि हा त्यांचा छोटासा परिचय वेळेअभावी मी संपवतो. धन्यवाद. एक वाक्य बाहेर आलं की दीपक सरांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. मॅडम, खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की एव्हरी सक्सेसफुल मॅन बिहाइंड वन वुमेन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा खमका हात असतो. अशाच पद्धतीनं आपण सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये उपस्थित आहात. आपलंही समग्र रसिक श्रोत्यांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करून मंडळी, सध्या बॉक्स ऑफिसवर ज्या चित्रपटानं अक्षरशः ऐतिहासिक ज्वाज्वल्य निर्माण करत असताना धुमाकूळ घातला आणि या भारत देशामध्ये ऐतिहासिक कमाई करत शिवविचारांना, शंभू विचारांना गतिमान करण्याचा सुंदर असा प्रयत्न मनोरंजनच नव्हे तर प्रबोधनाच्या माध्यमातून या अखंड भारत देशामध्ये मांडला. शिव तुझे नाव ठेविले पवित्र विश्वाचे सूत्र की, असं म्हणत ज्या चित्रपटांना तुम्हा आम्हामध्ये असणाऱ्या शिवशंभूच्या विचारांना अक्षरशः समोर आणण्याचा एक चांगला प्रयत्न केला, अशा चित्रपटामध्ये आपली भूमिका बजावलेले या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय श्री देवा चिंचोळकर सर यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख अतिथी दीपक सरांच्या शोभास या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय देवा सरांना विनंती आहे की दैनिक दामाजी एक्सप्रेस व दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीनं होणार हा सन्मान आपण स्वीकृत करावा. जोरदार टाळ्या वाजवून आपण या गुणवंत अशा कलाकाराचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया. एखाद्या मनोरंजनात चित्रपटामध्ये, एखाद्या कल्पना विश्वामध्ये, सृजनशील असणाऱ्या चित्रपटामध्ये रोल मिळेल, भूमिका मिळेल, कामगिरी करता येईल, परंतु ऐतिहासिक रोमांच निर्माण करणाऱ्या छवासारख्या चित्रपटामध्ये आपली भूमिका निभावणारा हा देखणा अभिनेता या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होतो आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्री रोहनजी नंदाने साहेबांनाही विनंती आहे, आपली सुद्धा भूमिका अतिशय कौतुकास्पद, नेत्रदीपक राहिली, त्याबद्दल आपलाही सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस व दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीनं संपन्न
संपन्न होतो आहे. रोहन सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया. संबंधित क्षेत्रामधील त्यांच्या पुढील वाटचालीस आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा सदिच्छाने लाख मोलाचा आशीर्वाद व्यक्त करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले सॅप परिवाराचे सर्वा त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, मंगळा पंचायत समितीचे माजी सभापती, सोलापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार दादा यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय श्री दीपक सरांना विनंती आहे की नंदकुमार दादांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. खऱ्या अर्थानं सार्वजनिक समाजकारण आणि सलोख्याचं राजकारण करत असताना वरवडीसारख्या ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या राजकारणावरती आपली प्रतिमा उद्रित करणारी सन्माननीय नंदकुमार दादा या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिर्के मॅडम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने संपन्न होतो आहे. संत कान्होपात्रा महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या चेअरमन सन्माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताई दिगंबर भगरे मॅडम यांना विनंती आहे की आपण शिर्केताईंना सुंदर अशा या गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. शिर्केताईंसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही आपण आपल्या सर्वांच्या वतीनं मंगळण्याच्या या पावन नगरीमध्ये स्वागत करूया. या कृपया या ताईवरती यावर ताई या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं संत कान्होपात्रा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सर्वा सन्माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताई दिगंबर भगरे मॅडम यांच्या शुभ त्या ठिकाणी संपन्न होत आहेत. लाडक्या ताईंसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत आणि अभिनंदन करूया. धन्यवाद. यानंतर पुणे विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणेसारख्या शहरामध्ये आपल्या उद्योजकीय संकल्पनांनी मंगळाचं नाव रोशन करणारे नामवंत उद्योगपती सॅप परिवाराचे सर्वा सन्माननीय श्री प्रसाद कुलकर्णी साहेबांना आपणा सर्वांच्या टाळ्यामध्ये मी आमंत्रित करतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय श्री प्रसादजी कुलकर्णी साहेब. मंगळा आगाराचे आगार प्रमुख सन्माननीय संजयजी भोसले साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आमचे सहकारी मित्र सन्माननीय डॉक्टर प्रतीक, सर्व मंचावरचे सर्व उपस्थित सज्जन आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दीपक शिर्के साहेब, त्यांना असं त्यांचा जो अभिनय आहे त्यासाठी त्यांची भीती आहे. आम्ही लहानपणी त्यांचे पिक्चर बघायचो त्यावेळेस त्यांचे बरेच काही रोल्स होते आणि एक रोलमध्ये त्यांचा असा इथं एक गालावर मस होता, तो फार असा फेमस होता. तर असे शिर्के साहेब, आमचे मित्र संजय अवताडे साहेब, ढोबळे सर, भगरे साहेब, पवार साहेब, अजून 2 पवार साहेब, सगळे तोतोडे साहेब, जडे साहेब, या सर्वांचं याच्यावर खूप आभार. मला सर्वांनी बोलायची संधी दिली. आता काय बोलावं, कारण दामाजी एक्सप्रेसचा आणि भगरे साहेबांचं आमचं एक सलोखा निर्माण झालेला आहे आणि आम्ही त्यांचा फॅन झालेलो आहे. कारण असं आहे की त्यांनी आतापर्यंत जे काही त्यांचं कौशल्य जे दाखवत आहेत ते कौशल्य खूप कष्टातून केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कौशल्याला माझ्यातर्फे, आमच्या सर्व सॅप परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, दामाजी एक्सप्रेसच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद कुलकर्णी साहेब. आपण मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की विविध कल्पना विश्वामध्ये वास्तविक जीवनामध्ये शिर्के सरांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनामध्ये अधिराज्य करत आहेत. खऱ्या अर्थानं कुलकर्णी साहेबांच्या सॅप कॅम्पसमध्ये मंडळी मी 2 ते 3 इव्हेंट गेले. एक मराठी माणूस उद्योग करू शकतो आणि जगाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो
याचं एक मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण सन्माननीय कुलकर्णी साहेबांनी घालून दिलं. ही खऱ्या अर्थानं मंगळवेढाकरांसाठी अभिमानाची गोष्ट. यानंतर माजी सभापती सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार पवार दादांना विनंती आहे की या परिवारास आपण आपल्या मनोगताच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार दादा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ज्यांचा आज सत्कार होतोय ते सर्व सत्कार मूर्ती, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी दिगंबर भगरे, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, दिगंबर मंगळवेढ्यासारख्या, आता कुलकर्णी साहेब आपण बोलला ते बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये दामाजी एक्सप्रेस सारखं सातत्य आणि ताजेपणा दुसऱ्या कोणी टिकवला नाही. काही लोकांना माहित नसेल म्हणून मी बोलायला उभा आहे. मंगळवेढ्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साहित्यिक कार्यक्रम चालतात. आमचे जडे सर, आम्ही मंडळी महाराष्ट्र साहित्य परिषद इथं आहे. दिगंबर भगरे हा एकमेव महाराष्ट्रातला संपादक आहे. तुम्ही जर नीट पेपर बघितला, दिगंबर तुमचा दामाजी एक्सप्रेस असू द्या, स्वाभिमानी छावा असू द्या, शहर असू द्या, साहित्यासाठी आणि वेगळ्या विषयासाठी सगळ्यात जास्त वेळ दिगंबर या वृत्तपत्रात दिला जातो. वेगवेगळी सत्रे चालवली जाते दर आठवड्याला. याची आम्ही पुस्तकं काढणार आहे. पुन्हा या आमच्या पुढे बसलेल्या साहित्यिक भगिनी, नवोदित साहित्य मंगळवेढा साहित्यकार निर्माण झाले आहेत. या निमित्ताने ढोबळे सरांचा मी मुद्दाम उल्लेख करतोय. मंगळवेढ्यामध्ये 2-3 वेळेला ज्या महाराष्ट्राच्या साहित्य संमेलनाच्या धर्तीवर इथं कवितोत्सव घेतले होते. सर जरा म्हातार झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणून थांबवलंय का चालू करायचं आहे पुन्हा एकदा. महाराष्ट्रातले सगळे दिग्गज काही जण त्या कार्यक्रमाला उपस्थित नसतील, पण मंगळवेढ्यामध्ये ते रोवलेले बीज पारंबी आज वटवृक्षासाठी झाले आहे. आणि दिगंबर यामध्ये सिंहाचा वाटा दिगंबर भगरेंचा आहे. मी आपल्या सगळ्यांना दिगंबर कार्यक्रमाचं सातत्य राखल्याबद्दल मी शुभेच्छा देतोय. वेळ कसा मिळतोय दिगंबरला, सगळ्या गोष्टीत भाग कसा घेतोय, कुणाशीही मांडतोय तरी उद्या गप्पा मारतोय, हे सगळं कसं दिगंबर भगरेला जमतंय. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिगंबरला शुभेच्छा देतोय. ज्यांचा सत्कार होणार आहे त्या सगळ्या सत्कार मूर्तींचं मी अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, पाणीदार, दमदार आणि कार्यक्षम आमदार सन्माननीय श्री समाधानदादा अवताडे साहेब यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीताई महादेव अवताडे मॅडम, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे दिगंबर मामा यादव नेहमी म्हणतात, छोटासा वेलो लावला द्वारापरी, त्याचा वेलो गेला गगनावरी. ज्या दामाजी एक्सप्रेसची सुरुवात उगमस्थान ज्यांच्या नेतृत्वातून, विचारातून आणि संकल्पनेतून या मंगळवेढ्याच्या पावन नगरीमध्ये साकार झालं, असे मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय ॲडव्होकेट भारतजी पवार सरांना विनंती आहे की उपस्थित मान्यवरांच्या समोर आपण शुभेच्छांच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय गुरुवर्य भारतजी पवार सर. खरं तर माझे ज्येष्ठ बंधू नंदकुमार पवार बोलल्यानंतर मी बोलणं उचित नाही. काय संयोजकाच्या मनात आलं कुणास ठाऊक. आदरणीय व्यासपीठ मी वेळ मुद्दाम घेत नाही. खरं तर ज्या सत्कार आज 15-20 जण लोक, 10-15 लोकांना आज आपण तालुक्यातल्या विविध लोकांना आज या दामाजी ग्रुपनं, दामाजी एक्सप्रेस ग्रुपनं सन्मानित केलंय. खरं त्यांच्याविषयी थोडं फार बोलायला पाहिजे.
कारण ज्याने ज्याने विशेष कामं केलेली आहेत की त्यामध्ये मेजर असतील किंवा आणखी सगळे जणच आहेत, कुणाच तरी नाव घ्यायचं अवघड आहे, पण त्यांचा सन्मान करायला पाहिजे. पण आता वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा दामाजी एक्सप्रेसच्या विशेष अंकाच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याबद्दलची सगळी माहिती समजलेली आहे, म्हणून त्यांचं एकदा मी अभिनंदन करतो हे पुरस्कार मिळाल्याबद्दल. विशेषतः अपर्णा जोशी ज्या आमच्या बरोबर कॉलेजला होत्या ते आणि हे बंधू आहेत त्यांचे कुलकर्णी साहेब, पुन्हा माझे कलिग आहेत कुलकर्णी वकील साहेब. मी सगळ्याचे नाव मुद्दाम घेत नाही, पण अशा लोकांनी विशेष अशी कामं केलेली आहेत समाजामध्ये, त्यांचा सत्कार करतोय, तर त्या सत्काराबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मगाशी म्हणलं झालं की या सत्कार कुणाच्या हस्ते होतोय, तर मगाशी सांगितलं की एक प्रसिद्ध असे खलनायक आहेत, पण खलनायकाच्या बाबतीमध्ये एक सांगतो, कलाकार हा कलाकारच असतो शेवटी. मला एक छोटीशी गोष्ट नाना पाटेकरांनी सांगितलेली आठवते की नाना पाटेकरांचा एकदम फार मोठा असा सत्कार एका स्टेजवरती झाला आणि सत्काराच्या स्टेजवरती झाल्यानंतर त्याला खाली उतरल्यानंतर पत्रकाराने विचारलं की या सत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर त्यावेळी नाना पाटेकरांनी एक आठवण सांगितली की पुरुष नावाच्या नाटकामध्ये त्यांनी काम केलं होतं आणि त्या पुरुष नावाच्या नाटकामध्ये त्यांनी खलनायकाचं काम केलं होतं नाना पाटेकरांनी, आणि तिथल्या त्या हिरोईनवरती त्यांचा अतिप्रसंग करतात आणि अतिप्रसंग केल्यानंतरचा प्रेक्षकामध्ये वेगळ्या प्रकारची भावना होते. तर तो प्रसंगाचा रेफरन्स धरून त्यांनी तो प्रसंग झाला आणि त्यानंतर नाना पाटेकर विंगेत गेले आणि विंगेत गेल्यानंतर एक म्हातारी बाई आली आणि ती म्हातारी बाई म्हणली ती कुठं आहे ती नाना म्हणली. कुठं आहे ती नाना म्हणल्यानंतर ते दंगा करत आली ती बाई, आजीबाई आली धक्का करत, कुठं आहे ती आहे कुठं आहे तो नाना म्हणल्यानंतर ते वापरले. नानाने आवाज ऐकला, अरे येऊ दे त्या आजीबाईला म्हणली. ती आजी आली नानाच्या खाडकन कानाखाली रोज, नानाच्या कानाखाली मारल्यानंतर का बरं मारलं तर नानाला ते समजलं होतं, कारण नानाने ऍक्टिंग केली होती, तो अभिनय केला होता, तो अभिनय त्या माऊलीला इतका भावला होता की तिला याला खरोखरच अतिप्रसंग त्या महिलेवर केला की असं वाटलं, आणि ती त्या कलाकाराला दिलेली त्या म्हातारीने पावती होती आणि ही पावती मला जी मिळाली ते माझं सर्वोच्च पारितोषिक आहे असं नाना पाटेकरांनी सांगितलं होतं. आपल्या भूमिका मी नेहमी बघत असतो, मला आपल्या भूमिका आवडतात. ही अत्यंत चांगल्या प्रकारचे एक कलाकार, अशा कलाकाराच्या हस्ते आपला सर्वांचा सत्कार होतोय आणि तो दिगंबर भगरेंनी घडवून आणलाय, त्याबद्दल मी त्याचाही आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझं थोडंसं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, मंगळा नगर परिषदेचे पक्षनेते सन्माननीय अजितप्पा जगताप साहेब, आपलाही सन्मान दामाजी परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री भीमराव मोरे सरांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. यानंतर समग्र सोलापूर जिल्ह्यातील नामांकित सराफ व्यावसायिक सन्माननीय उद्योजक जयदीप मालकांना विनंती आहे की अगदी 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. सन्माननीय श्री जयदीप रत्न परखे मालक. संध्याकाळच्या या रम्य वातावरणात वर्धापनानिमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावरील आपणा सर्वांचे आकर्षण जी दीपकजी शिर्के साहेब व इतर मान्यवर आणि आजचे सत्कार मूर्ती. तसं पाहिलं तर जी माणसं मनानं जिंकतात ते रणात कधीच हरू शकत नाहीत. रण कोणतंही असो आधी मन जिंकावं लागतं, पण मन जिंकण्यासाठी काही विचार आणि संस्कारांची आवश्यकता असते. असे संस्कार ह्या प्रबोधनातून होत असतात आणि असे प्रबोधन अशा सत्कार समारंभातून होत असतं. त्या सर्वप्रथम मी असे सत्कार समारंभ आयोजित करणारे दिगंबर भगरे यांचं पहिल्यांदा मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. दरवर्षी आपण सालाबाद प्रमाणे असे प्रत्येक क्षेत्रात कार्य करत असणारे सहकार रत्न असतील, सामाजिक कार्यात करणारे असतील किंवा शौर्य ह्याच्यामध्ये करणारे असतील, असे तुम्ही रत्न उडकून काढता आणि त्यांना सन्मानित करता. हे तर रत्न सर्व जे आहे ते स्वयंप्रकाशित आहेतच, परंतु ते समाजात एक दीपस्तंभचं काम करतील. त्याहीपेक्षा दिगंबरराव मी तुमचं का कौतुक करतोय, तुम्ही एक अशी समाजाची उंची वाढवताय, त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय. एक समाजात एक सर्वांचं असं जे काय जे सत्कार मूर्ती आपण निर्माण करता दरवर्षी ते दीपस्तंभाचं काम करतीलच, पण त्यापेक्षा
तुम्ही फार मोठं काम करत आहात अशा या वर्धापनानिमित्त मी माझ्या परिवाराकडून आणि रत्नबर्गी ज्वेलर्सकडून खूप खूप शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली. इथंच माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद जयती मालक. खऱ्या अर्थानं आपलं सरनेम बघितलं तर रत्न पारखी. आपण रत्न पारखता भगरे परिवार, दामाजी एक्सप्रेस परिवार, स्वाभिमानी शहर परिवार रत्न शोधतो. रत्न पारखणारे आणि रत्न शोधणारी माणसं यांचा समुच्चय साधला गेला की विधायक कार्य पूर्णत्वात जातं. अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळा तालुका कृषी अधिकारी सन्माननीय सौभाग्यवती महोदया मनीषाताई जाधव मिसाळ मॅडम आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. सन्माननीय सौभाग्यवती महोदया सुकेशिनीताई संजय अवताडे मॅडम आपणास विनंती आहे की कृपया आपण जाधव मॅडम यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. तर महोदय दादासाहेबांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीताईंचा विधिमंडळ तालिका सभापती सन्माननीय आमदार महोदय दादासाहेबांच्या मातोश्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होत आहेत. संत कानोपात्रा महिला ग्रामीण बिगर शहरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सन्माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताईंच्या शुभस्त्या सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर सर्व उत्सव मूर्तींच्या वतीनं अखंड भारत देशाचे नामवंत उद्योगपती अवताडेशी करतो की उपस्थित कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी आपण मांडावं. सन्माननीय संजय मालक. प्रथमतः दैनिक दामाजी एक्सप्रेस आणि दैनिक स्वाभिमानी शहर आणि स्वाभिमानी छावा त्यांनी आज हा रत्न शोधून, जसं रत्नपर्की साहेबांनी सांगितलं तसं शोधून काढलं आणि त्यांचा सत्कार समारंभ ठेवला, जेणेकरून बाबा गावात एक पुरस्कार दिला म्हणजे लोकांना पण वाटतं की बाबा आज ह्यांना पुरस्कार मिळाला, आम्हाला पण थोडंसं मिळावा, म्हणजे अशी एक इच्छा निर्माण होती. त्याप्रमाणे ही प्रत्येक वर्षी कार्यक्रम ठेवतात. त्याबद्दल दामाजी एक्सप्रेस दिगंबर बगरेंचं पण आभार मानतो आणि सर्व टीमचं पण दामाजी एक्सप्रेस, स्वामिनी छावा आणि शहर जी सर्वजण काम करतात ते पण मनापासून करतात. आणि खरंच दामाजी एक्सप्रेस हा एवढा छान पेपर आतापर्यंत त्यांनी, जरी गुरुवर त्यांचे ॲडव्होकेट भारत पवार वकील त्यांचे जर गुरु असतील तर त्यांनी पुढं जास्तीत जास्त वाढवलं. वकील साहेब तिथंच राहिले परंतु त्यांनी वकिलीत वाढवलं. पण ह्यांनी पूर्ण दामाजी एक्सप्रेस, साप्ताहिक मंगळापासून दामाजी एक्सप्रेस, स्वामिनी छावा अशी नवीन नवीन संकल्पना करून साहित्यात पण त्यांचं जास्त लक्ष असतं. त्याबद्दल दामाजी एक्सप्रेसचं आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद मालक. मंडळी, यशस्वी माणसं वेगळं काहीच करत नाहीत, पण जे करतात ते थोडंसं वेगळेपणानं करतात. वेगळेपणानं विधायक मार्गावर चालून यशस्वी ठरलेल्या माणसांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकावी यासाठी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून येतो आहे. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांना विनंती आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय प्राध्यापक ढोबळे साहेब. आदरणीय वृत्तपत्र सृष्टीचे सर्वस्वी सेवा देत असलेले दिगंबरराव भगरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असलेले सर्वच मान्यवर, अशा रम्य वातावरणात आज आपल्या सगळ्यांना उत्तम पद्धतीचं अक्षर ओळख देण्याचं काम
शब्दाचा कवर थोडासा जरी पुसट झाला तर सरसंगमच्या वातावरणात, सूरसंगमच्या वातावरणात अधिक अक्षर देखणी करून वाचक वर्गांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी उत्तम पद्धतीनं चाललेलं असतं. समाजातल्या अनेक चांगल्या माणसांनी काम करावं, मग कधी आपल्याच मनाला खात्री वाटली, थोडीशी पापाच्या सहवासानं माणसाचं मन मलिन झालं, तर त्या माणसानंही बीडमधल्या या अशा प्रयाग नगरीत जाऊन आंघोळ करावी आणि धुतल्या तांदळासारखं स्वच्छ होऊन यावं, अशीच कल्पना त्याच्या देखील मनात येत असते. अशा या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर कधीतरी आपला ड्रायव्हर पेट्रोल भरण्यासाठी म्हणून थांबतो आणि मोठा बोर्ड असतो, खात्री करा, विश्वास बसला की मग मोजून माप पदरात घ्या. अतिशय लढिवाळपणानं या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत असतात. गिराईक हे आमचं दैवत आहे, त्याची खात्री पटली पाहिजे असं गांधीबाबा म्हणतात. आणि त्याच पद्धतीनं आपण सगळी विश्वासाला पात्र राहून हे व्यवहार करत असतो. देखण्या अक्षराची ओळख आपल्या सगळ्यांनाच सातत्यानं होत असते. सकाळी उठून एखादा डॉक्टर कदम सरांच्या सारखा माणूस सकाळी निरा घ्यावा म्हणून उभा राहिलेला दिसतो, तर एसटीतून उतरलेला माणूस सोसायटीचं काम सांगायला आपल्याकडे आलाय, ही नजरेतूनच ओळखणारे खुर्चीत बसलेले बबनराव लोकांकडे बघत असतात. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमातून आलेली जाहिरात ही महामार्गाच्या निविदे सूचनेची आहे याची जाणीव संजय काकांना लवकर होत असते. हे सगळं भान ज्याच्या त्याच्या सावध शोधण्यामध्ये असतं असं समजू नका. आपल्या कामाचा उरक करण्यामध्ये आपली माणसं ही निमूटपणानं आपल्या व्यवसायामध्ये गुंतलेली असतात. अशा वातावरणात एक तर पेशंटची गर्दी झाली की आता डॉक्टर विश्रांतीला गेले, पुन्हा संध्याकाळी या असं सांगून कंपाऊंडर मोकळा होतो. तर वकील साहेबांचा जर कोणी दिवाणजी असेल तर तो म्हणतो की आज जास्त लोक झाले, आता तुम्ही उद्या या. माझ्या बाबतीत देखील चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढल्यामुळं आता तरुण असा जो कवी आहे तो माझ्याजवळ फारसं थांबत नाही. त्यामुळं आपल्या अक्षराचं दुकान हे थोडस मावळल्यासारखं झालंय. डोडिया शेटजीचं रूप त्या दुकानाला आलंय असं वाटल्यामुळं थोडस दुकानाच्या गिराईकात कमतरता झालेली आहे, हे खरं आहे. पण ही पेस, हे अंतर भरून काढण्याचं काम आमचे प्रचंडराव, आमचे विजू खवतोडे अतिशय देखण्यापणानं मंजूळ आवाजात गात असतात आणि ही गर्दी लोकांची आपल्या समोर आणत असतात. हे सगळं आज वैभवापर्यंत पोहोचलेलं आहे. अनेक ठिकाणी उत्तम पद्धतीचं काम या माध्यमातून सुरू झालेलं आहे. अशा परिस्थितीत जवळजवळ अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्याला वाटतंय की व्यवसाय चांगला आहे. व्यवसाय चांगलाच असतो. साखरेचा चौकोनी कडा बाहेर बसलेल्या पाहुण्याकडे बघून विरघळत नाही, त्याचं कर्तव्य म्हणून विरघळतो.
तर ते विरघळणं जे आहे त्याचं हे किती अडचणीचं आहे. एवढ्या अनेक संकटाला तोंड देत संकट रांग लावून येतात उद्योग क्षेत्रात, तरी देखील त्या संकटावर मात करून प्रयत्न करून देखील 30 कारखान्यांना FRP देणं थोडंसं अवघड झालेलं आहे. अतिशय प्रामाणिकपणाने ही माणसं काम करतात. बबन दादांनी माझा लौकिक चांगला चालावा म्हणून कधीच व्यवसाय केला नाही. केवळ शेतकऱ्याची आत्मीयता वाढावी, शेतकऱ्याचे डोळे दुःख पुसावं या हेतूनच बबन दादांनी 1 कारखान्याचे 5 कारखाने केले, पण त्यातून कसली अभिलाषा व्यक्त केली नाही. उत्तम पद्धतीचं काम केलं. अशा वातावरणात काम करताना प्रेमापोटी FRP थकली तरी चालेल, पण दुसऱ्यातून तिसरा झाला पाहिजे यासाठीची धडपड उद्योगपती अतिशय कौतुकास्पद आहे. आणि अशा लोकांच्या गुणग्राहकतेचं कौतुक या व्यासपीठावर झालं पाहिजे अशा अपेक्षेनं आपण त्यांच्याकडे बघतोय. जवळजवळ 1000 ते 1500 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतोय. तालुक्याच्या 4 बाजूला आज आपल्याकडे साखर कारखाने आहेत. उत्तम पद्धतीचं काम करतायत. बुलट गाडीचा आवाज पहाटेच्या 4 वाजता कानावर आला की त्याच्या पत्नीनं उठून चहा ठेवावा इतकं देखणे पण त्या संसारात रमलेलं असतं. कष्टानं या सगळ्या गोष्टी लोकात आलेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये हे काम चांगलं करण्यासाठी म्हणून उत्तम पद्धतीचं या सगळ्या पुरस्काराचे सत्कार या ठिकाणी होत असताना आपल्या माणसाचा सत्कार डोळे भरून बघावा या हेतूनं देखील काही माणसांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. अक्षरांची ओळख तशी शनिवार पेठेतल्या माणसांना जास्त आहे. शनिवार पेठेतला माणूस हा कार्य असतो, कर्तबगार असतो. अशा परिस्थितीत देखील अक्षराबद्दलची ओळख, कवितेची ओळख, वर्धापनाच्या लाख लाख शुभेच्छा देताना तुम्हा सगळ्यांना कौतुक वाटावं अशा पद्धतीनं ही माणसं या ठिकाणी जमा झालेली आहेत. प्रत्येक बातमी जाहिरात दिली तरच बातमी येते असं नाही. मंगुळ्याच्या पडद्याआड घडलेली कोणतीही घटना असो त्या घटनेचं अत्यंत व्यवस्थितरित्या बारीक सारीक अशी माहिती या निमित्तानं लोकांच्या वाचक वर्गापुढे जात असते. आणि त्यामुळंच या सर्व कामामध्ये दामाजी एक्सप्रेस सूर संगमातून पुढे येत असतो. जेव्हा दामाजी एक्सप्रेसचा अंक आपल्या दरवाजात येतो, घडी घालून दिलेला पेपर टाकल्यानंतर टाकल्याचा आवाज होतो, पण त्यातली मध्यान्ही कोणती, तर्जनी कोणती, करंगळी कोणती, कुठल्या आवाजातून कोणते शब्द पुढे आले आणि शब्दांचे बोल अधिक नाजूक अशा पावलानं पुढे येऊन आपलं स्वागत करून गेले हे कळत नाही. इतक्या देखणेपणानं या तबला वादनातून जसे सूर उमटतात तशा या सूर संगमच्या जाणीवातून लोकांची सेवा या निमित्तानं घडत असते. अशा प्रकारची सेवा घडताना आज आपल्या समोर गेल्या 15 वर्षात अशी एकही ताजी सकाळ वाया गेली नाही. इन्कम टॅक्स मध्ये काम करणारा आयुष्याचा जोडीदार असावा आणि त्यांनी अतिशय चांगल्या बाजारातून पत्नीला साडी आणावी आणि हळदी कुंकवाला ती साडी घेऊन गेल्यानंतर सगळ्यांच्या पुढे त्याची चर्चा व्हावी. कुठून आणलंय, कसं आणलंय विचारावं, किती तुझा नवरा रसिक आहे म्हणून त्याचं कौतुक व्हावं. या सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात. एका साडीनं एवढा चमत्कार केलेला असतो. तसंच दामाजी एक्सप्रेस त्यातली अक्षरं या चमत्काराला पात्र असताना दिसतात. प्रत्येकाला वाटतं ही माझ्या घरातली बातमी आहे, हे माझ्याबद्दलच कौतुक आहे, या माझ्या संबंधीच
लिहिलेलं संपादकांनी या 4 ओळी आहेत. अशा ओळी तर असतातच, पण दारात आलेला गवळी दुधाचं माप घालून झाल्यावर एक वर धार टाकण्याची पद्धती आहे आपल्याकडे. तसं वरून एक धार टाकण्याची पद्धत लहू ढगे करत असतात आणि त्यांचे ते हसरे बोल तिथून एका कोपऱ्यात झळकत असतात. त्याबद्दलची ही जाणीव आपल्याला या निमित्तानं होते आणि आपण ती पाहत असतो. पुण्या मुंबईत राहणारी माणसं या सगळ्या गोष्टीकडे उत्तम पद्धतीनं पाहत असतात. आज उत्तम खलनायकाची भूमिका करणारे शिर्के साहेब आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी ऐकावं अशी अपेक्षा आहे. जनमानसातून लोकातून अशा प्रकारच्या गोष्टी ते गोळा करतात आणि प्रेक्षकापुढे ठेवतात. तीच त्यांच्या जीवनाची कला. एक व्यवस्थित अशी चित्रकथा असते की ती लोकाला मनोरंजन करून जाते. मग महाभारतातला दुर्योधन असो, अगर सिनेमा क्षेत्रातला शिर्के साहेब असो, या मंडळींनी या पद्धतीचं काम आपल्या समोर ठेवलेलं आहे. अशा वातावरणात आज डिजिटल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतोय. तर सकाळी पहाटे 5:30च्या दरम्यान पहिली बातमी दामाजी एक्सप्रेसची आकाशवाणीवरच्या बातमीनं आपल्या समोर येत असते. तर रात्री मध्यरात्रीच माणसाला झोपेचं वातावरण असताना अशा वातावरणात देखील त्या ठिकाणी मध्यान्नीच्या वेळेला दामाजी एक्सप्रेस आपल्या मोबाईलवरून प्रत्येकाच्या अंतःकरणात पोचतो. डिजिटल मीडियाचं त्यामुळं कौतुक होत आहे. सोनं पारखून घेणारे रत्नपारखी अशा लोकांचाही आज मोठा पुरस्कार आहे. त्याचबरोबर मंगुळ्याच्या बातमीला जागा देणारी अशी व्यवस्था वृत्तपत्राची दिगंबरांच्या अथक प्रयत्नानं या ठिकाणी चालू राहिलेली आहे. अशा परिस्थितीत पुरस्काराचे सत्कार मूर्ती, अक्षर ओळख, कवितेची ओळख, वर्धापनाच्या लाख लाख शुभेच्छाची ओळख, या सर्व गोष्टी आज या ठिकाणी घडतायत आणि आपण त्याचे सगळे लाभार्थी आहोत. हे उत्तम कौतुक 15 वर्ष सलग चालू ठेवणं. दर सोमवारी महादेवाच्या देवळात जा म्हणून पुजाऱ्यानं सांगितलं तरी आपल्या लक्षात राहतच असं नाही. पण 15 वर्ष रसिक श्रोत्यांची या पद्धतीचं सेवा करण्याचं काम उत्तम पद्धतीनं केलेलं आहे. चांगुलपणाचे संस्कार घडवलेले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही माणसं अधिकारी असतात आणि असे अधिकारी या पद्धतीचं काम प्रामाणिकपणानं करत असतात आणि तेच काम या ठिकाणी दामाजी एक्सप्रेसनं आपल्याला सर्व सेवा देऊन अधिक प्रोत्साहित केलेला आहे. याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. असंच काम चालू राहावं. या पुढच्या काळात देखील हिरव्या चुड्याचा व्रण उमटलेल्या भाकरीला जशी वेगळी चव असते ती त्याच्या जोडीदारालाच माहीत असते, बाकीच्याला त्यातलं काही कळत नाही. त्याच पद्धतीनं वाचक आणि भगरे साहेब, वाचक आणि दामाजी एक्सप्रेस यांच्यामध्ये असलेलं चांगुलपणाचं नातं गेली 15 वर्ष त्यांनी उत्तम पद्धतीनं जोपासलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं आहे आणि अशा प्रकारचं हे वागणं लोकांची ओळख वाढवणार आहे. ती वाढवताना कुणाचं काही चुकलं तर एसटीत अंधार असताना मुलीनं पुढं कशासाठी जावं याबद्दल बायकात असलेली चर्चा, या सगळ्या माध्यमातून असं का घडावं, पोलीस झोपले होते का, एवढी गर्दीची जागा असताना स्वारगेटवर असंच का घडलं याच्याबद्दलची चर्चा,
एकूण भांड घासलं की चकाकतं, तसं चर्चा केली की त्यातून 4 नवे मुद्दे पुढे येतात. तसे यावेत आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून बोलतो. कदाचित यामध्ये काही तथ्य नसतं. तो वाल्मिकी बिचारा संत माणूस आहे, सज्जन माणूस आहे, पण त्याच्याबद्दल माझ्यासारखी माणसं त्याची बदनामी करतात. अशा देखील गोष्टी घडतात. पण या सर्वांचं सत्य उघड करून सांगणार दामाजी एक्सप्रेस हा मोठा सत्याचा सातबारा आपल्या दारात असल्यामुळं दामाजीत आले ना, सातबारात आले ना, असा पुरावा देणं आपल्याला शक्य होतं. आणि त्याच गोष्टी आपल्याकडून घडतात. म्हणून मी आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. उत्तम पद्धतीचं मिष्टान्न देणारी ही व्यवस्था आज आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनाला पात्र ठरली आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर सकाळकारांनी किंवा लोकमतकारांनी किंवा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या साहेबी थाटात सुटाबुटाच्या कोटात बसलेल्या माणसांनी एखादा कार्यक्रम करावा. असा कार्यक्रम मंगळवेढ्यासारख्या या मातीमध्ये घडतोय हे आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद वाटावं. इतकं उत्तम पद्धतीचं काम या निमित्तानं घडलंय. म्हणून मी त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. टोपीचा तुरा लातूरकरांना टोपीवरनं वळकावं. ही कडक टोपी दिसते, ही लातूरचीच असेल. तसं मंगळवेढ्याबद्दल शब्दाचा टोकदारपणा बघितला की हा शब्द मंगुडेकरांचा आहे असं ओळखावं. एवढी ताकद, एवढा ब्रँड शब्दाला देण्याची हिंमत आपल्या दिगंबर भगरे साहेबांनी शब्दाला दिलेली आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. जवळजवळ 1000 ते 1500 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतोय. तालुक्याच्या 4 बाजूला आज आपल्याकडे साखर कारखाने आहेत. उत्तम पद्धतीचं काम करतायत. बुलट गाडीचा आवाज पहाटेच्या 4 वाजता कानावर आला की त्याच्या पत्नीनं उठून चहा ठेवावा इतकं देखणे पण त्या संसारात रमलेलं असतं. कष्टानं या सगळ्या गोष्टी लोकात आलेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये हे काम चांगलं करण्यासाठी म्हणून उत्तम पद्धतीचं या सगळ्या पुरस्काराचे सत्कार या ठिकाणी होत असताना आपल्या माणसाचा सत्कार डोळे भरून बघावा या हेतून देखील काही माणसांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. अक्षरांची ओळख तशी शनिवार पेठेतल्या माणसांना जास्त आहे. शनिवार पेठेतला माणूस हा कार्य असतो, कर्तबगार असतो. अशा परिस्थितीत देखील अक्षराबद्दलची ओळख, कवितेची ओळख, वर्धापनाच्या लाख लाख शुभेच्छा देताना तुम्हा सगळ्यांना कौतुक वाटावं अशा पद्धतीनं ही माणसं या ठिकाणी जमा झालेली आहेत. प्रत्येक बातमी जाहिरात दिली तरच बातमी येते असं नाही. मंगुड्याच्या पडद्याआड घडलेली कोणतीही घटना असो त्या घटनेचं अत्यंत व्यवस्थितरित्या बारीक सारीक अशी माहिती या निमित्तानं लोकांच्या वाचक वर्गापुढे जात असते. आणि त्यामुळंच या सर्व कामामध्ये दामाजी एक्सप्रेस सूर संगमातून पुढे येत असतो. जेव्हा दामाजी एक्सप्रेसचा अंक आपल्या दरवाज्यात येतो, घडी घालून दिलेला पेपर टाकल्यानंतर टाकल्याचा आवाज होतो, पण त्यातली मध्यान्ही कोणती, तर्जनी कोणती, करंगळी कोणती, कुठल्या आवाजातून कोणते शब्द पुढे आले आणि शब्दांचे बोल अधिक नाजूक अशा पावलानं पुढे येऊन आपलं स्वागत करून गेले हे कळत नाही. इतक्या देखणेपणानं या तबला वादनातून जसे सूर उमटतात तशा या सूर संगमच्या
जाणीवातून लोकांची सेवा या निमित्तानं घडत असते. अशा प्रकारची सेवा घडताना आज आपल्या समोर गेल्या 15 वर्षात अशी एकही ताजी सकाळ वाया गेली नाही. इन्कम टॅक्स मध्ये काम करणारा आयुष्याचा जोडीदार असावा आणि त्यांनी अतिशय चांगल्या बाजारातून पत्नीला साडी आणावी आणि हळदी कुंकवाला ती साडी घेऊन गेल्यानंतर सगळ्यांच्या पुढे तिची चर्चा व्हावी. कुठून आणलंय, कसं आणलंय विचारावं, किती तुझा नवरा रसिक आहे म्हणून त्याचं कौतुक व्हावं. या सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात. एका साडीनं एवढा चमत्कार केलेला असतो. तसंच दामाजी एक्सप्रेस त्यातली अक्षरं या चमत्काराला पात्र असताना दिसतात. प्रत्येकाला वाटतं ही माझ्या घरातली बातमी आहे, हे माझ्याबद्दलच कौतुक आहे. या माझ्या संबंधीच लिहिलेलं संपादकांनी या 4 ओळी आहेत. अशा ओळी तर असतातच, पण दारात आलेला गवळी दुधाचं माप घालून झाल्यावर एक वर धार टाकण्याची पद्धती आहे आपल्याकडे. तसं वरून एक धार टाकण्याची पद्धत लहू ढगे करत असतात आणि त्यांचे ते हसरे बोल तिथून एका कोपऱ्यात झळकत असतात. त्याबद्दलची ही जाणीव आपल्याला या निमित्तानं होते आणि आपण ती पाहत असतो. पुण्या मुंबईत राहणारी माणसं या सगळ्या गोष्टीकडे उत्तम पद्धतीने पाहत असतात. आज उत्तम खलनायकाची भूमिका करणारे शिर्के साहेब आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी ऐकावं अशी अपेक्षा आहे. जनमानसातून, लोकातून अशा प्रकारच्या गोष्टी ते गोळा करतात आणि प्रेक्षकापुढे ठेवतात. तीच त्यांच्या जीवनाची कला. एक व्यवस्थित अशी चित्रकथा असते की ती लोकाला मनोरंजन करून जाते. मग महाभारतातला दुर्योधन असो, अगर सिनेमा क्षेत्रातला शिर्के साहेब असो, या मंडळींनी या पद्धतीचं काम आपल्या समोर ठेवलेलं आहे. अशा वातावरणात आज डिजिटल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतोय. तर सकाळी पहाटे 5:30च्या दरम्यान पहिली बातमी दामाजी एक्सप्रेसची आकाशवाणीवरच्या बातमीनं आपल्या समोर येत असते. तर रात्री मध्यरात्रीच माणसाला झोपेचं वातावरण असताना अशा वातावरणात देखील त्या ठिकाणी मध्यान्नीच्या वेळेला दामाजी एक्सप्रेस आपल्या मोबाईलवरून प्रत्येकाच्या अंतःकरणात पोचतो. डिजिटल मीडियाचं त्यामुळं कौतुक होत आहे. सोनं पारखून घेणारे रत्नपारखी अशा लोकांचाही आज मोठा पुरस्कार आहे. त्याचबरोबर मंगुळ्याच्या बातमीला जागा देणारी अशी व्यवस्था वृत्तपत्राची दिगंबरांच्या अथक प्रयत्नानं या ठिकाणी चालू राहिलेली आहे. अशा परिस्थितीत पुरस्काराचे सत्कार मूर्ती, अक्षर ओळख, कवितेची ओळख, वर्धापनाच्या लाख लाख शुभेच्छाची ओळख, या सर्व गोष्टी आज या ठिकाणी घडतायत आणि आपण त्याचे सगळे लाभार्थी आहोत. हे उत्तम कौतुक 15 वर्ष सलग चालू ठेवणं. दर सोमवारी महादेवाच्या देवळात जा म्हणून पुजाऱ्यानं सांगितलं तरी आपल्या लक्षात राहतच असं नाही. पण 15 वर्ष रसिक श्रोत्यांची या पद्धतीचं सेवा करण्याचं काम उत्तम पद्धतीनं केलेलं आहे. सांगुलपणाचे संस्कार घडवलेले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही माणसं अधिकारी असतात आणि असे अधिकारी या पद्धतीचं काम प्रामाणिकपणानं करत असतात आणि तेच काम या ठिकाणी दामाजी एक्सप्रेसनं आपल्याला सर्व सेवा देऊन अधिक प्रोत्साहित केलेला आहे. याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. असंच काम चालू राहावं. या पुढच्या काळात देखील
हिरव्या चुड्याचा उरण उमटलेल्या भाकरीला जशी वेगळी चव असते ती त्याच्या जोडीदारालाच माहीत असते, बाकीच्याला त्यातलं काही कळत नाही. त्याच पद्धतीनं वाचक आणि भगरे साहेब, वाचक आणि दामाजी एक्सप्रेस यांच्यामध्ये असलेलं चांगुलपणाचं नातं गेली 15 वर्ष त्यांनी उत्तम पद्धतीनं जोपासलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे वागणं लोकांची ओळख वाढवणार आहे. ती वाढवताना कुणाचं काही चुकलं तर एसटीत अंधार असताना मुलीनं पुढं कशासाठी जावं याबद्दल बायकात असलेली चर्चा, या सगळ्या माध्यमातून असं का घडावं, पोलीस झोपले होते का, एवढी गर्दीची जागा असताना स्वारगेटवर असंच का घडलं याच्याबद्दलची चर्चा, एकूण भांड घासलं की चकाकतं तसं चर्चा केली की त्यातून 4 नवे मुद्दे पुढे येतात. तसे यावेत आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून बोलतो. कदाचित यामध्ये काही तथ्य नसतं. तो वाल्मिकी बिचारा संत माणूस आहे, सज्जन माणूस आहे, पण त्याच्याबद्दल माझ्यासारखी माणसं त्याची बदनामी करतात. अशा देखील गोष्टी घडतात. पण या सर्वांचं सत्य उघड करून सांगणार दामाजी एक्सप्रेस हा मोठा सत्याचा सातबारा आपल्या दारात असल्यामुळं दामाजीत आले ना, सातबारात आले ना, असा पुरावा देणं आपल्याला शक्य होतं. आणि त्याच गोष्टी आपल्याकडून घडतात. म्हणून मी आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. उत्तम पद्धतीचं मिष्टान्न देणारी ही व्यवस्था आज आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनाला पात्र ठरली आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर सकाळकारांनी किंवा लोकमतकारांनी किंवा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या साहेबी थाटात सुटाबुटाच्या कोटात बसलेल्या माणसांनी एखादा कार्यक्रम करावा. असा कार्यक्रम मंगळवेढ्यासारख्या या मातीमध्ये घडतोय हे आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद वाटावं. इतकं उत्तम पद्धतीचं काम या निमित्तानं घडलंय. म्हणून मी त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. टोपीचा तुरा लातूरकरांना टोपीवरनं ओळखावं. ही कडक टोपी दिसते, ही लातूरचीच असेल. तसं मंगळवेढ्याबद्दल शब्दाचा टोकदारपणा बघितला की हा शब्द मंगुडेकरांचा आहे असं ओळखावं. एवढी ताकद, एवढा ब्रँड शब्दाला देण्याची हिंमत आपल्या दिगंबर भगरे साहेबांनी शब्दाला दिलेली आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. पवार साहेब यांचाही सन्माननीय शेतकरी नेते सिद्धेश्वर दादा हेंबाडे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. तत्पूर्वी मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन शिक्षक नेते सन्माननीय विठ्ठलजी ताटे गुरुजी, आपलं स्वागत आहे. भगरे परिवाराचे कुटुंब प्रमुख आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री सिद्धेश्वर भगरे गुरुजी, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात, आपलंही स्वागत आहे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, मंगळवेढा तालुक्याचे नामा संस्थेचे माजी संचालक सन्माननीय श्री दत्तात्रयजी ताडसाहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही स्वागत आहे. त्याचबरोबर एकलासपूर नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री ताडसाहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही स्वागत आहे. त्याचबरोबर पंतनगरी या वृत्तपत्र समूहाचे संपादक रजाकभाई मुजावर साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही स्वागत करून त्याचबरोबर मंगळवेढा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री महादेव बाहू जाधव, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही सहर्षाचं स्वागत. समता पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय माळे मेंबर, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही स्वागत आहे. मंगळवेढा तालुका माध्यमिक शिक्षक व सेवकांची पतसंस्था मर्यादित मंगळवेढा या सहकार व अर्थ दालनाचे माजी चेअरमन सन्माननीय श्री लक्ष्मण हेंबाडे सर, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही स्वागत करून त्याचबरोबर सन्माननीय प्राध्यापक DK साखरे सर, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही सहर्षाचं स्वागत. मंगळवेढा नगर परिषदेचे शिक्षण मंडळ सदस्य सन्माननीय श्री दिगंबर मामा यादव साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही स्वागत करून उपस्थित मान्यवर मंडळींचं स्वागत करत असताना
त्याग, सेवा, समर्पण आणि लाख मोलाचं अनुशासन अधोरेखित करून ज्या माणसांनी भारत मातेची सेवा केली आणि आपलं संपूर्ण आयुष्य भारतभूमीच्या सेवेसाठी समर्पित केलं, असे मंगळा तालुका माजी सैनिक संघटनेचे मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्षाचं स्वागत करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळा तालुका व पंचक्रोशीतील समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सहकार, वाणिज्य, क्रीडा, आरोग्य, कृषी, लाख मोलाचं वारकरी संप्रदाय या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी आपण आदी सेवा क्षेत्रातून आपल्या जीवनातील अनमोल असा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात, ग्रामपंचायत एकलासपूर या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान सरपंच संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय श्री दत्तात्रयजी ताड साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास स्वागत करतो. त्याचबरोबर मान दहिवडी येथील कृषी अधिकारी सन्माननीय श्री किरणजी उदमले साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहात. आपलंही मंगळाच्या या पावन नगरीमध्ये या दोनही परिवाराच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करून ज्यांचे विचार ऐकण्यासाठी मंडळी आपण सर्वजण उत्सुक आहोत. खामोश आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचा सुपर सेलिब्रिटी सन्माननीय श्री दीपकजी शिर्के साहेबांना आपल्या सर्वांच्या टाळ्यामध्ये आमंत्रित करतो. आपल्या सर्वांसमोर व्यक्त होत आहे महाराष्ट्राचा सुपर सेलिब्रिटी सन्माननीय श्री दीपकजी शिर्के साहेब. दोन्ही हात वरती, जोरदार टाळी. व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित आणि मंगळवेढ्यातील सुदैवी नागरिक तुम्ही सगळे यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. मंगळवेढा हे नाव मला खूप लहानपणापासून आकर्षित करत. का कोणास ठाऊक, कदाचित दामाजी पंतांमुळे असेल, मी त्यांचं थोडंसं वाचलं होतं म्हणून असेल. पण अमंगळ आहे असं ते मंगळ, अमंगळ नाही आहे असं ते मंगळ, आणि त्याला घातलेला वेढा असं हे मंगळवेढा गाव. त्यामुळे मला ते खूप आकर्षित करतं आणि तुम्ही त्यातले सुदैवी नागरिक आहात याचा मला हेवा वाटतो. तर आज मी इथे आमचे दिगंबर भगरे यांच्या दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त इथे आलेलो आहे. आता फक्त 15च वर्ष झाली, अजून अरुण आहे, तरुण व्हायला अजून वेळ आहे. या 15 वर्षात त्यांनी जे जे काही केलं हे सगळं अरुण आहे. मग तरुण होईल, मग प्रौढ होईल. तर या 15व्या वर्षी त्यांची 40 पानं आली, तर 30व्या वर्षी 80 पानं येतील. मग ही प्रगतीच नाही का? आणि तुमच्यातल्या कलारत्नांना किंवा इतर रत्नांना त्यांचं यथोचित गौरवपणा साधून त्यांची उमेद वाढवणं हे काम फार मोठं आहे. आणि त्यानंतर मग अनेक रत्न उत्पन्न होतात, मग त्यांचा यथोचित सत्कार होतो आणि मग त्यांची पण उमेद वाढते. हे पण फार मोठं काम आहे. काय, सरस्वती येते आणि जाते. सरस्वती येते आणि जाते नाही, तर महालक्ष्मी येते आणि जाते, आणि सरस्वती मात्र तिथे कायम असते. पैसा काही येतो जातो, जातो येतो, पण शिक्षण म्हणजे सरस्वती ती कायम तुमच्याबरोबर राहते. त्यामुळे तिचं महत्व खूप आहे. आणि मला वाटतं मंगळवेढा शहरात हे लोकांनी जाणलेलं आहे. तर अशा या सुंदर संध्याकाळी मला तुमच्या आनंदात सहभागी करून घेतलं याचा पण मला खूप अभिमान आहे. आमच्या कार्यक्षेत्रात 72 शाखा आहेत. मग त्यात वाहन असो, जेवण असो, राहण्याची व्यवस्था असो,
कॅमेरा असो, लाईट असो, मेकअपमन असो, अशा 72 संस्था आहेत. त्यातली कुठली एक घेऊन त्यात जर तुम्ही महारत हासिल केली तर तुम्हाला दुसरीकडे बघण्याचा चान्सच नाही. तुम्ही त्यातनंच काही योग्य करू शकता. तर अशा या आमच्या या संस्थेत तुम्ही या. खूप आनंदी आहे आमची संस्था. म्हणजे आमची इंडस्ट्री खूप आनंदी आहे. पैसा आहे, प्रसिद्धी आहे, नाव आहे, लौकिक आहे, हे सगळं आहे. पण त्यातलं चिकाटीपणा आहे तो मात्र आपल्याकडे हवा आहे. आणि तो दाखवला तर तुम्ही यशाचे मानकरी होणार. आता मी अक्कलकोटला जाऊन आलो. तिथे काही लोक भेटले तर त्यांनीही दैनिक दामाजीचा उल्लेख केला आणि सांगितलं की ते आमचं आवडतं वृत्तपत्र आहे. म्हटलं त्याची लोकप्रियता किती आहे. म्हणजे आमच्या मुंबईला लोकसत्ता नावाचं एक वृत्तपत्र आहे. ते आमच्याकडे लार्जेस्ट सर्क्युलेट आहे. ते तर तेवढं आहे का. ते म्हणाले हो आहे. तर हा यशाचा भाग आहे. आणि त्याची पोचपावती तुमच्या परिसरात इतर लोकांना मिळते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर दिगंबर भगरे यांनी मला इथे बोलावून तुमच्याशी गाठभेट घालून दिली याचा मला खूप आनंद आहे. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी यशाची कमान वाढती राहो अशी मी अक्कलकोट स्वामींच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संबोधतो. डायलॉग ऐकायला आलात का. खड़े हो बारूद की ढेर पर, खड़े हो बारूद की ढेर पर और पी रहे हो पाइप. तुम्हारे जलवे में भी कुछ कमी नहीं है ब्रिगेडियर. थैंक यू. तो या थैंक यू. धन्यवाद शिर्के साहेब. दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी शहर, दैनिक दामाजी एक्सप्रेस 15वा वर्धापन दिन, दैनिक स्वाभिमानी शहर 14वा वर्धापन दिन. सुंदर अशा समुच्चय सोहळ्याच्या निमित्तानं मंडळी आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन अर्थात विविध कार्यक्षेत्रामध्ये ज्या मान्यवर मंडळींनी उल्लेखनीय असं कार्य केलं त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता, त्यांच्या कार्याबद्दल सन्मान, गौरव आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन अर्थात पुरस्कार वितरण सोहळा 2025 या सुंदर अशा कार्यक्रमाचा प्रारंभ आपण या ठिकाणी आपण कुटुंबियांच्या समेत मंचावरती यावं. जडे मॅडमच्या सर्व हितचिंतक मंडळींना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. शैक्षणिक आणि शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी परिवर्तनाची विचारांची कावड आपल्या खांद्यावरती घेणारी ज्येष्ठ भगिनी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होते आहेत. मॅडम अभिनंदन करूया. या ठिकाणी सन्मानित होत आहेत दैनिक दामाजी एक्सप्रेस 2025 जीवन गौरव पुरस्कार सन्माननीय सौभाग्यवती महोदया रेखाताई प्रकाश जडे मॅडम. यानंतर शिक्षण रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री दामाजी शिंदे सर. सन्माननीय शिंदे सरांना आपल्या परिवारांसमेत विनंती करतो की हा पुरस्कार उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की हा पुरस्कार वितरण सोहळा संपल्यानंतर सुंदर असा सदाबहार गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. अनेक जिल्हा राज्य कीर्तीचे गायक आपला स्थलताई पटकन चला चला. शिंदे परिवारातील ताईंना विनंती आहे या वरती. शिक्षक बांधव इकडे प्लीज. शिक्षक बांधव, शिंदे सरांसमेत आलेले शिक्षक बांधव तुम्ही इकडे या. तुम्ही या इकडे या सर्वजणीकडे. हा चला ताई आहेत सन्माननीय श्री दामाजी शिंदे सर. यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी राजमाता परिवारातील कोण सदस्य, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित असतील त्यांना आदरपूर्वक विनंती आहे की सुरवसे डॉक्टर साहेबांचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. काही कारणास्तव या ठिकाणी सुरवसे डॉक्टर उपस्थित राहू शकले नाहीयेत. या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर सहकार रत्न राजमाता परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे. यानंतर उद्योग रत्न पुरस्कार
उद्योगरत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत अर्थोपती सन्माननीय श्री संजयजी अवताडे मालकांचा सन्मान या ठिकाणी नगर परिषदेचे सीईओ सन्माननीय प्रचंडराव साहेब यांच्या शुभ हस्ते व दीपकजी शिर्के साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। वहिनींना विनंती, आई साहेबांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती या। आदरणीय आई साहेबांना व सन्माननीय वहिनी साहेबांनाही विनंती आहे की आदरणीय मालकांचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय इंजिनियर समाधानदादा अवताडे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून उद्योजकी विश्वामध्ये तोला मोलाची जबाबदारी आणि भूमिका निभावणारे अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड नंदूर तालुका मंगळा जिल्हा सोलापूर या व्यावसायिकांचे सर्वसामान्य जनतेच्या मनातील आणि उद्योजकीय पटलावरची असणारं सुंदर असं गोड स्वप्न म्हणजे आदरणीय संजय मालक या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं दामाजी परिवाराच्या वतीनं शहर परिवाराच्या वतीनं सन्मानित होत आहेत। जोरदार टाळी वाजून आदरणीय मालकांचे आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया। यानंतर सर्वांच्या सन्मानाचा, सर्वांच्या अभिमानाचा आणि सकल जनता जनार्दनाच्या अस्मितेचा पुरस्कार अर्थात शौर्य रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत माजी सैनिक मंगळा नगरीचे सुपुत्र सन्माननीय श्री मुरलीधर घुले मेजर। घुले परिवारातील सदस्यांना विनंती आहे की मेजर साहेबांचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपणही मंचावरती यावं। अखंड राष्ट्रभक्ती आणि प्रखर अशी वतन शक्ती परिवाराच्या वतीने, शहर परिवाराच्या वतीने सन्मानित होत आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून सन्माननीय घुले मेजरांचा शौर्यरत्न पुरस्कारानं या ठिकाणी सन्मान संपन्न होतो। ऐश्वर्य, धैर्य आणि नीतिमत्ता यांचा सुंदर असा संगम साधून भारत मातेच्या सेवार्थ आपलं जीवन खर्ची घालणारं हे व्यक्तिगत या ठिकाणी सन्मानित होत आहे। यानंतर सहकार रत्न पुरस्कार, यानंतर सहकार रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी राजमाता परिवाराचे संचालक सन्माननीय श्री जयदीप रत्नपारखी मालकांना विनंती आहे की कृपया या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा। तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते सन्माननीय संजय चेळेकर सर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात। आपलंही दामाजी परिवार शहर परिवाराच्या वतीनं स्वागत आहे। या ठिकाणी शौर्य रत्न पुरस्काराचा वितरण सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे। शौर्य रत्न पुरस्काराचे मानकरी अखंड भारत देशाची जय जय। यानंतर सहकार रत्न पुरस्कार सन्माननीय माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या कमरेला असणाऱ्या आर्थिक गाठी मजबूत करणारं सहकार आणि अर्थदालन अर्थात राजमाता परिवार या ठिकाणी सन्मानित होतो आहे। आपण जोरदार टाळ्या वाजून राजमाता परिवाराचे आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया। यानंतर सेवा रत्न पुरस्कार आणि सेवा रत्न पुरस्काराचे सेवायात्री मानकरी आहेत। आता सभेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं। सेवा रत्न पुरस्कार 2025 या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपल्या सर्वांसमोर मंचावरती येत आहेत सेवायात्री अर्थात पांडुरंगजी दुधाळ साहेब। सर्व दुधाळ परिवारातील सदस्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं। अखंड सार्वजनिक जीवनामध्ये सेवायात्री म्हणून निस्वार्थ कोणती अभिलाषा समोर न ठेवता एक सेवा रत्न म्हणून कार्यरत असणारे सन्माननीय पांडुरंगजी दुधाळ साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपकजी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत। या सेवायात्रीसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवल्याच पाहिजेत। जोरदार टाळ्या वाजवून आपण दुधाळ साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करूया। यानंतर कला रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराच्या मानकरी आहेत अर्थात सन्माननीय सौभाग्यवती महोदया अपर्णाताई जोशी मॅडम। कोणत्याही कलेची मनापासून भक्ती आणि आराधना केली तर मंडळी कौतुकाची उसनेवारी करावीच लागत नाही। आपल्या कलेला, आपल्या छंदेला असणारं मूर्त रूप देत असताना ती कला जपली पाहिजे, तो छंद जतन केला पाहिजे। हा उदात्त हेतू आपल्या ओराशी ठेवून कलारत्न पुरस्काराच्या या वर्षीच्या मानकरी ठरले की कृपया कलारत्न या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं। आणि पुरस्काराच्या मानकरी आहेत अर्थात आपल्या भगिनी सन्माननीय सौभाग्यवती महोदया अपर्णाताई जोशी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। जोरदार टाळ्या वाजून जोशी ताईंचे आपल्या सर्वांच्या वतीने आपण अभिनंदन करूया। सर्व पुरुष मंडळांना विनंती आपण जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे। क्या बात है, व्हेरी गुड। यानंतर कृषी मित्र पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत अर्थात सन्माननीय श्री रामदास दादा मेटकरी साहेब। कृषी मित्र पुरस्कार मंगळा सारख्या दुष्काळी कलंक असणाऱ्या तालुक्यामध्ये
माळ रानावरती पारंपरिक शेतीच्या माध्यमातून बागायतीचं नंदनवन करणारा हा लाडका कृषी मित्र आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होतो आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने दिला जाणारा कृषी मित्र पुरस्कार स्वीकारण्यासाठी रामदास दादा आपल्या सर्वांच्या समोर मंचावरती येतो आहे. सन्माननीय अतिथी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कृषी मित्राचा सन्मान आपल्या सर्वांच्या वतीने होतो आहे. बळीराजा हा अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो अशा या रामदास दादांसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या वाजवून मेटकरी दादांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर अभियंता रत्न आणि पुरस्काराचे मानकरी आहेत मंगळा तालुक्याचा नामांकित युवा इंजिनियर अर्थात सुनील जाधव सर. सुनील जाधव सरांना विनंती करतो की आपण कुटुंबियांसमेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. मंडळी, खऱ्या अर्थानं सामाजिक स्थिती आणि सामाजिक व्यवस्था बघितली तर शिक्षकाची बायको शिक्षिका असते, शिक्षकाची बायको शिक्षिका असते. एखाद्या वकिलाची बायको सुद्धा विधिज्ञ म्हणून समोर येते. मंगळा तालुक्यातील आणि शहरातील एक चांगलं उदाहरण दोन्ही दाम्पत्य इंजिनियर आणि दोन्ही दाम्पत्य इंजिनियरच्या माध्यमातून अनेकांच्या घरांच्या स्वप्नांना साकार करणारं, त्याचबरोबर कौशल्याच्या साधनेनं पूर्ण आकार देणारं जाधवताई प्लीज कम ऑन द स्टेज प्लीज. त्याचबरोबर या ठिकाणी जाधवताईंना विनंती करतो कलारत्न पुरस्काराचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा या ज्ञान संकुलामध्ये अध्यापनाचं कौतुकशाली असं कार्य करणारे आमचे मार्गदर्शक सहकारी सन्मान्य प्राध्यापक विनायक कलोवर्मे सर, त्याचबरोबर वारी परिवाराचे सर्व आमचे सहकारी मार्गदर्शक सतीश दत्तू सर आपण उपस्थित आहात. आपलंही स्वागत आहे. या ठिकाणी अभियंता रत्न पुरस्कार सुपूर्द केला जातो आहे. या दोन्ही लाडक्या इंजिनियरसाठी आपण जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याचबरोबर जिजामाता पतसंस्था एकलासपूर चे सन्मान्य सतीश चेअरमन सन्मान्य श्री सतीश पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही स्वागत करून यानंतर पुढील पुरस्कार आहे कृषी मित्र झाला कृषी रत्न आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत ढवळस नगरीचे सुपुत्र नवनाथ दादा हेंबाडे साहेब. आपल्या बाप माणसाची कृषी विचारांची क्रांतिकारक चळवळ प्रात्यक्षिक रूपामध्ये आपल्या बांधावरती राबवली पाहिजे हा हेतू आपल्या ओराशी ठेवून नवनाथ दादा आपल्या परिवारांच्या समेत पारंपरिक शेतीला फाटा देत एक प्रयोगशील शेती करण्याच्या सानिध्यामध्ये वावरतो आहे. असा हा आपला लाडका कृषी मित्र कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित होतो आहे सन्मान्य श्री नवनाथ हेंबाडे साहेब. या ठिकाणी कृषी रत्न पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय सिद्धेश्वर दादा. आपण संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खर्ची घातला असा आपला एक रत्न आपला पुत्र या ठिकाणी सन्मानित होतो आहे. या कृषी रत्नासाठी आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचेही अभिनंदन करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिर्के हॉस्पिटलचे सर्व सन्मान्य डॉक्टर शरद शिर्के सर आपण उपस्थित आहात. आपलंही स्वागत आहे. यानंतर युवा रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत आपले एकलासपूर नगरीचे सुपुत्र सन्माननीय श्री सचिन दादा पाटील साहेब. युवा रत्न पुरस्कार युवकांचं सुंदर असं संघटन कौशल्य बांधून सामाजिक क्रांतीची चळवळ गतिमान करणारा सचिन दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतोय. पाटील परिवारातील सदस्यांना विनंती आहे की सचिन दादांचा हा सुंदर आणि गोड पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपणही मंचावरती यावं. चला पाटील ताई चला. युवा रत्न पुरस्कार सन्माननीय श्री सचिन दादा पाटील साहेब या ठिकाणी सन्मानित होत आहेत. खऱ्या अर्थानं सेवा रत्न असेल युवा रत्न असेल कृषी रत्न असेल अशा माध्यमिक सेवा यात्रींच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्तृत्वाला गवसणी घालणाऱ्या मान्यवर मंडळींचा सन्मान करत असताना दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे सर्व सन्मान्य दिगंबर बापू भगरे यांचं सुद्धा आपण सर्वांच्या वतीने कौतुक करणं हे कार्यक्रमाचं परम कर्तव्य समजून या ठिकाणी युवा रत्न पुरस्काराने सन्मानित होत आहेत सचिन दादा पाटील. जोरदार टाळी. दैनिक दामाजी एक्सप्रेस पुरस्कार वितरण शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. यानंतर दैनिक स्वाभिमानी शहर या ठिकाणी सन्माननीय नितीन दादा ताड यांना विनंती आहे की कृपया 2 मिनिट
स्वाभिमानी शहर यांनी आमच्या पंढरपूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील एक लसपूर या गावचा एक युवक निवडला. मंगळवेढा तालुक्याचं तसं बघायला गेलं तर आता दोन्ही तालुक्याचा आमदार एक असल्यामुळं काय अडचण नाही. पण जसं दोन्ही तालुक्याचा आमदार एक आहे तसं पेपरनं दामाजी एक्सप्रेस सुद्धा दोन्ही तालुक्याचा आहे. पण दामाजी एक्सप्रेसनं 19 युवा पुरस्कार सगळं पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यापैकी आमच्या गावाला युवा पुरस्कार दिला. छोटीशी पतसंस्था पाटील गुरुजींनी उभा केली होती. त्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या मुलांनी जिजामाता फायनान्सचं रूपांतर पतसंस्थेत केलं आणि त्याच्या 6 शाखा केल्या. त्यानंतर जिजामाता मंगल कार्यालय, जिजामाता खत उद्योग समूह याच्यातून भरपूर युवकांना प्राधान्य देऊन युवकांच्या हातास काम दिलं. मंगल कार्यालयाच्या माध्यमातून 51 लोकांना काम दिलं. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातला आमचा युवा रत्न तुम्ही शोधून काढला, त्याबद्दल सर्व बगरी परिवाराचा मी मनापासून आभारी आहे. परंतु एक छोटीशी खंत मनात आहे. 19 पुरस्कारापैकी एकच पुरस्कार पंढरपूर तालुक्याला आहे. आपल्या दोन्हीचा समविचारी विचार करून तुम्ही इथून भविष्यात आमच्या तालुक्याला जरा प्राधान्य थोडं जादा द्यावं अशी एवढी तुम्हाला विनंती करतो व माझे 2 मिनिटं संपवतो. थँक्यू, धन्यवाद. परत एकदा आमच्या इथं युवारत्न पुरस्कार दिल्याबद्दल. स्वाभिमानी शहर पुरस्कार वितरण सोहळा 2025 आणि दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री शंकरदादा बाबर साहेब. जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्री शंकरदादा बाबर साहेब. बाबर परिवारातील सर्व सदस्यांना व मित्र परिवारातील मंडळींना विनंती आहे की शंकरदादांचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. सेवार्थी अभिनंदन करूया. यानंतर साहित्यरत्न पुरस्काराच्या मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया आशाताई पाटील मॅडम. साहित्यरत्न पुरस्कार सन्माननीय आशाताईंना विनंती आहे की या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण आपल्या परिवारांसोबत मंचावरती यावं. सर्व पुरस्कार प्राप्त उत्सव मूर्तींना विनंती आहे की कॉमन फोटो आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि सुंदर असा गीतांचा कार्यक्रम सुद्धा या कार्यक्रमाच्या नंतर होणार असल्यामुळे कृपया आपण जाऊ नये अशी विनंती आहे. साहित्यरत्न पुरस्काराच्या मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया आशाताई पाटील मॅडम. संकलित साहित्याच्या माध्यमातून सुंदर अशा मानवतेचं दर्शन आपल्या लेखणीच्या माध्यमातून घडवून आणणाऱ्या सन्माननीय सौभाग्यवती महोदया आशाताई आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होत आहेत. चला बाबर साहेब चला. या ठिकाणी साहित्यरत्न पुरस्काराचे वितरण होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून आशाताईंचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया. यानंतर आरोग्यरत्न पुरस्कार मंडळी. देवळात जाऊन देव भेटतो की हे माहीत नाही, देवळामध्ये जाऊन देव भेटतो की हे माहीत नाही, परंतु खऱ्या अर्थानं आपल्या कर्तव्य सेवेच्या माध्यमातून देवत्वाचं रूप बनलेले मंगळवेढा तालुक्याचे नामांकित आरोग्य तज्ञ सन्माननीय डॉक्टर नितीन चौंडे सर आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होत आहेत. माणसात देव शोधणारा हा माणूस, रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित असणारा माणूस सन्माननीय डॉक्टर नितीन सर आपल्या परिवारांसमेत या ठिकाणी सन्मानित होत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून या आरोग्य दूताचं आपण सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया. बाबर परिवारात चौंडे परिवारातील सर्व सदस्यांना विनंती करतो की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. दीपक सरांना सांगतो की माफक दरामध्ये अतिशय संवेदनशील सेवा करणारा हा सेवायत्री आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी ताईकडे या. ताईकडे या तुम्ही. हा तुम्ही तिथे उभा राहा. सरांना इकडे हा. व्हेरी गुड. यानंतर आरोग्यरत्न पुरस्काराचं वितरण संपन्न होत असताना वृक्षमित्र या पुरस्काराचे मानकरी आहेत विधिज्ञ ॲडव्होकेट राजू कुलकर्णी सर. या पुरस्काराचं वितरण करत असताना मंडळी आपणा सर्वांच्या नजरा अर्थात जातात वारी परिवाराकडे. आध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारांची गुंफण मांडत असताना पर्यावरण विकसनशील झालं पाहिजे. यासाठी इंधन वाचवा, सायकल चालवा, झाडे लावा, झाडे जगवा, मुली वाचवा, देश वाचवा. माणसात देव शोधण्यापेक्षा माणसातली माणुसकी शोधत बसा आणि माणसातली माणुसकी शोधत असताना संवेदनशील मानवतेचा मानदंड निर्माण करा अशी सर्वांना अर्थ हाक देणारा वारी परिवार खऱ्या अर्थानं वृक्षमित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित होत असताना सन्माननीय डॉक्टर ॲडव्होकेट राजू कुलकर्णी साहेब आपल्या सर्वांच्या वतीने सन्मानित होत आहेत. वकील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. त्याचबरोबर वारी परिवारासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर उत्कृष्ट
छायाचित्रकार, उत्कृष्ट छायाचित्रकार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य श्री श्रीकांत वेद पाठक सर. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य श्री श्रीकांत वेद पाठक सर. वेद पाठक परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर त्यांचे जिवलग सहकारी सन्मित्र दिगंबर मामांनाही विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. सन्मान्य दिगंबर मामा यादव आपणासही विनंती आहे की कृपया आपणही मंचावर यावं. अचूक अशा कुंचल्याच्या रेखाटनातून गेल्या 2 पिढ्यांपासून वेद पाठक परिवाराची ही छायाचित्रकाराची परंपरा घडवत असणारा हा कलाकार या ठिकाणी सन्मानित होतो आहे. जोरदार टाळ्या आपल्या या लाडक्या छायाचित्रकारासाठी. यानंतर कलारत्न पुरस्कार दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने दिला जाणारा कलारत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत अंधळगाव नगरीचे सुपुत्र सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कोणतीही कलेची पार्श्वभूमी नसणारा हाडाचा रत्न या ठिकाणी सन्मानित होतो आहे सन्माननीय श्री अच्युत भाकरे सर व भाकरे वहिनींना विनंती आहे की कृपया कलारत्न या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. खऱ्या अर्थानं मंडळी, अंधळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये कोणतंही कलेचं व्यासपीठ उपलब्ध नसताना आपल्या अंगी असणारी कलेची प्रचंड आवड, कलेबद्दल प्रचंड तळमळ यांची सुंदर अशी गोळाबेरीज करून कलारत्न या पुरस्काराला गवसणी घालणारे सन्माननीय भाकरे साहेब आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होत आहेत. अच्युत सरांसाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करूया. आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला एक तरी भिंत अशी असेल ज्यावरती वर डाटा असेल आणि खाली लिहिलं असेल पेंटर अच्युत भाकरे. यानंतर आदर्श पत्रकार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत साप्ताहिक मंगळा वेद परिवाराचे संपादक, मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री शिवाजी केंगार साहेब. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणतंही आर्थिक सुबत्तेचं प्रगाढ असं साधन नसताना सुद्धा पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली आवड जपत एक वर्तमानपत्र चालू करणारा हा संपादक आदर्श पत्रकार पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित होतो आहे. सन्माननीय श्री रजाकभाई मुजावर आपणासही विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं. त्याचबरोबर आमच्या मधुकरजी भडंगे महाराजांनाही विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. चला चला आदर्श पत्रकार. आणि यानंतर या आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण होत असताना पुढील पुरस्कार आपण वितरित करतो आहोत, अर्थात कृषी मित्र पुरस्कार दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने दिला जाणारा कृषी मित्र पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो आहे. मंडळी, वास्तविक पाहता सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून अखंड विश्वामध्ये ओळखला जातो. अशा या भारत देशाची अखंड कृषी तत्वांची परंपरा समग्र सोलापूर जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये राबवत ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या व्यावसायिक दालनाच्या माध्यमातून एक यशस्वी कृषी उद्योजक ठरलेला मंगळा नगरीचा सुपुत्र अजय अदाटे सर या ठिकाणी सन्मानित होत आहेत. वारी परिवाराच्या समेत या ठिकाणी सन्मानित होत आहेत. या लाडक्या कृषी मित्रासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवून अदाटे सरांचे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर आदर्श सामाजिक संघटना आणि या पुरस्काराच्या कर्तृत्वाचे मानकरी आहेत, अर्थात आदर्श सामाजिक संघटना जिथं जिथं होईल अन्यायाची हार तिथं तिथं उठून बसेल आपलं प्रहार. आणि प्रहार संघटनेतील सर्व शिलेदारांना विनंती करतो की हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. बहुजन हृदय सम्राट अपंगाचं दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांची कावड आपल्या खांद्यावरती घेऊन मंगळा तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष सन्माननीय समाधानदादा हेंबाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अपंगत्व प्राप्त झालं असलं तरी त्याच्या समोर हार न मानता त्याला भीक न घालता सर्वसामान्यांसाठी लढणारी ही संघटना या ठिकाणी सन्मानित होती आहे प्रहार संघटना. सन्माननीय प्रहार संघटनेतील सर्वच प्रहार शिलेदारांना विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है. असा हौसला बुलंद ठेवणारी ही संघटना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने सन्मानित होती आहे. आता मात्र जोरदार टाळी झाली पाहिजे, सर्वांची एकमुखी टाळी झाली पाहिजे. बिग हँड टुगेदर, जोरदार टाळी आपल्या या शिलेदारांसाठी. क्या बात आहे. आणि यानंतर उपक्रमशील मंडळ
मंडळ कुठं आहे तर सर्वसाधारणपणे गाव खेड्यातून येणारा माणूस सहजपणे म्हणून जातो मंडळी शिवाजी तालमी जवळ आहे. अशी आपली शिवाजी तालीम या ठिकाणी सन्मानित होते आहे आणि सर्व शिलेदारांना विनंती करतो की या पुरस्काराचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. छत्रपती शिवाजी तरुण मंडळ शिवाजी तालीम वडरगल्ली मंगळवेढा ही सामाजिक संघटना या ठिकाणी सन्मानित होते आहे. सर्व आमच्या शिलेदारांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. शिवाजी तालीम मंगळवेढा तालुक्याचं मंगळवेढा शहराचं भौगोलिक भूषण म्हणून ज्या तालमीकडे बघितलं जातं मनगट आणि मेंदू सशक्तीकरण करण्यासाठी ज्या तालमीनं आपली लाल माती घरची घातली अशा शिवाजी तालमीचे सर्व शिलेदार तरुण मंडळ शिवाजी तालीम वडरगल्ली मंगळवेढा जोरदार टाळी. अखेरचा पुरस्कार सर्व पुरस्कार प्राप्त शिलेदारांचं उत्सव मूर्तींचं गौरव मूर्तींचं सन्मान मूर्तींचं दैनिक दामाजी एक्सप्रेस दैनिक स्वाभिमानी शहर या दोन्ही परिवाराच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या पुढील सार्वजनिक वाटचालीस या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या कार्यामध्ये आपल्या सेवेमध्ये आपणा सर्वांना खूप मोठं यश बरकत ऐश्वर संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच परमात्मा श्री पांडुरंग चरणी प्रार्थना करून आपणा सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन. सुंदर अशा या गोड कार्यक्रमात